जळगाव जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी अमळनेर तहसील कार्यालयात अत्यंत शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात 100% मतदान पार पडले। निवडणूक प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। या केंद्रावर अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील एकूण 76 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यात अमळनेरमधील 41 तर चोपडा येथील 35 मतदारांचा समावेश होता। सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतदानाची प्रक्रिया दुपारपर्यंत वेगाने पूर्ण झाली। दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वच्या सर्व 76 मतदारांनी मतदान पूर्ण केल्यामुळे केंद्रावर 100% मतदानाची नोंद झाली। या निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थानिक राजकारणातील दिग्गज नेत्यांनी मतदान केंद्राला भेटी दिल्याने परिसरात मोठी राजकीय रंगत पाहायला मिळाली। राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीमुळे केंद्र परिसरात काही काळ राजकीय नेत्यांची मैफिलच जमली होती। तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली, तर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। मतदान संपल्यानंतर मतपेट्या कडेकोट बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या। आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे व निकालाकडे लागले आहे। अमळनेर शहरात फलकबाजीला आवर घालण्यात पालिकेला अपयश आले असून एकमेकाच्या पुढे फलक लावले जात असल्याने महापुरुषांचा अवमान केल्याची तक्रार अमळनेर पोलीस स्टेशनला देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे। कोणीही उठसूट कुठेही फलक लावत असल्याने भविष्यात फलक युद्ध होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शहरातील ढेकू रोडवर राजर्षी शाहू महाराजांचे बॅनर गेल्या 15 वर्षांपासून लावले असून रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार या व्यावसायिक कंपनीने त्या फलकावर स्वतःच्या जाहिरातीचे फलक लावून महापुरुषांचा अवमान केला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील यांनी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे केली आहे। दरम्यान महाराणा प्रताप चौकात देखील फलकबाजीला उधाण आले आहे। आधी लावलेल्या फलकांवर दुसरा कोणीही फलक लावून जात आहे, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील तर कोणाला राग येईल आणि वाद होऊन भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्र शासनाने रस्त्यावरून लक्ष वेधले जाईल आणि अपघात होतील अशा ठिकाणी फलकबाजीला बंदी घातली आहे। विद्रुपीकरण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने पालिकेने ठरवून दिलेल्या जागा व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी शासकीय जागावर विजेच्या खांबांना फलक लावले जात आहेत। पालिकेची परवानगी घेऊन फलक लागले तर ते शिस्तीत राहतील आणि पालिकेचे उत्पन्न वाढेल। मात्र कायद्याचे धरबंधन कोणालाच नसल्याने व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी कुठेही फलक लावत आहेत। पालिकेचे उत्पन्न बुडवले जात आहे। यामागील मलिदा नेमके कोण खाते याकडे दुर्लक्ष होत आहे। राजकीय नेत्या आणि नगरसेवकांच्या गैरवाजवी हस्तक्षेपामुळे कर्मचारी घाबरून निमूटपणे गैरप्रकार सहन करीत आहेत। फलकांचा सुळसुळाट झाल्याने मुंबई येथे फलक पडून जीव गमवावा लागला होता आणि कैसर खालीद सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई झाली होती। तसेच अमळनेरात देखील असेच बेकायदेशीर फलकांमुळे जैन समाज आणि उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना गुन्ह्यांना सामोरे जावे लागले होते। पुन्हा अमळनेरात असे काही होऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाने दक्ष राहणे व नगरसेवकांनी विनाकारण हस्तक्षेप न करणे हिताचे होईल। दरम्यान प्राप्त तक्रारीनुसार भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पालिकेला फलकांबाबत काळजी घेण्याचे पत्र पाठवले असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले। तर सर्व अनधिकृत डिजिटल फलक काढण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत। तसेच कोणत्याही व्यावसायिकाला एक दुसऱ्याच्या फलकावर फलक लावू नये याबाबत सूचना देण्यात येतील। मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी असे म्हटले आहे। शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। पालिका निवडणुकीत 2 दिवसांआड पाणी देण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात 8 दिवस पाणी मिळत नसल्याने शहर विकास आघाडी (शविआ) आक्रमक झाली आहे। या समस्येविरोधात आघाडीतर्फे 22 जून रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते पालिकेपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। शहरात खड्डे, अस्वच्छता आणि बंद पथदिव्यांमुळे नागरिक त्रस्त असून पालिका प्रशासनाचा कारभार ढेपाळल्याचा आरोप शविआने केला आहे। पाणी हा जनतेचा हक्क आहे।
भीक नाही असे सांगत नागरिकांनी हांडे व मडक्यांसह मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तांबेपुरा भागातील शिवशक्ती चौक ते सानेनगर या रस्त्यावर नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक मुख्तार अख्तर खाटीक यांनी विप्रो कंपनीच्या HR अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांच्या अडचणी मांडून विप्रो कंपनीसमोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली. तसेच परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे बोगदा, शिवशक्ती चौक व सानेनगर रस्ता या महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याची मागणीही विप्रो कंपनीच्या HR अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावर विप्रो कंपनीच्या HR अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या विषयावर माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून विप्रो कंपनीसमोरील रस्ता सुरू करण्याबाबत तसेच CCTV कॅमेरे बसवण्याच्या मागणीबाबत आवश्यक तो प्रस्ताव वरिष्ठांकडे मांडू असे आश्वासन दिले. यावेळी रावसाहेब पैलवान, शालिक पाटील, प्रकाश सोनवणे व नानाभाऊ उपस्थित होते. दरम्यान नागरिकांच्या हितासाठी व परिसरातील सुरक्षिततेसाठी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा माजी नगरसेवक मुख्तार अख्तर खाटीक यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या गव्हर्निंग काउन्सिल सदस्यपदी अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या वर्षी डॉक्टर महाले यांचे एकूण कार्य व दीर्घ अनुभव लक्षात घेऊन संस्थेने त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. सदरपदी नियुक्त होणारे ते अमळनेर तालुक्याच्या इतिहासातील पहिले सदस्य होते. याशिवाय व्यवस्थापन समिती सदस्यपदी अमळनेरचे मात्र नाशिक येथे स्थायिक वेदांशू पाटील यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी व उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या समितीवर निवड झाल्याने डॉक्टर महाले आणि पाटील यांचे अभिनंदन होत आहे.